497 त्याने टाकलेलं, कायदा सडनली गेला. ओव्हरनाईट सांगितलं की 497 रद्द झाला म्हणून. मग ह्याचा जो केस होता तो तर गेला. जी त्यांना भीती होती की 497 केस चालली आहे आणि जर का हा परत म्हणजे ह्याने काहीतरी एव्हिडन्स कोर्टात दिलं तर मग सिद्धच होऊन जाईल, त्या भीतीने जे ते घरी येत नव्हते, बाहेर जे काय ते करत होते, त्यांचं जे काही मौजमजा आहे ते त्यांनी घरीच सुरू केली. आणि हा काहीच करू शकत नाही. एकच एक आहे, तो घर सोडू शकतो, सोडून जाऊ शकतो. पण घर सोडून जाऊन गेला तर मग मुलगी जी आहे, मुलीबरोबर तर त्याचं नातं तुटलंच. आज कमीत कमी तो मुलीला बघू तरी शकतो. पण आपल्याकडे जे काय चाइल्ड ॲक्सेस म्हणा, चाइल्ड कस्टडी म्हणा, एवढं भयंकर आणि हो, भयानक, हो. एवढं घाणेरडं आहे की ते पुरुषांना 2 तास, 15 दिवसातून 2 तास मिळणं पण मुश्किल होऊन जाते. आणि ह्याच्यामुळे जर त्या मुलांवर जे काय परिणाम होतो ते कोणच विचार करत नाही. आपल्याकडे फक्त स्त्रीला एक सेंटर करून आपण विचार करतो की स्त्रीला काय नाही झालं पाहिजे, आणि ह्याच्यामुळे दुसऱ्यांना जेवढं त्रास होतं त्याकडे बघत नाहीत. ही एक केस झाली जे असं म्हणतात की नवरा बायको आणि नवरा प्रियकर. बायको घरी येत आणि त्यांचं ॲक्च्युली असं झालेलं, ते लोक ह्याच्यावरती तोंडावर थुकायचे, तुला जे करायचं ते कर. कसं काय आम्ही एवढे केसेस पण बघतोय, कसं समाज कुठे चाललाय असं. त्या स्त्रीला तरी काहीतरी वाटलं पाहिजे की मुलगी आहे माझ्याबरोबर, हो. मुलीसमोरच ती जे काय आहे ते करायची. तो त्या मुलीला घेऊन दुसऱ्या रूममध्ये जाऊन दार बंद करून तो तिकडे त्या मुलीला काहीतरी फोनवर काहीतरी गाणं वगैरे लावून तो स्वतः तिकडे बसायचा. तो दुसरा माणूस गेल्यानंतर तो त्या रूममधनं बाहेर पडायचा. अशी त्याची परिस्थिती होती.